नमस्कार, मी अश्वराज तायडे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रजाशक्ती क्रांती दल। या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला, विशेषतः तरुणांना मी आवाहन करतो। मित्रांनो, काल नागपूर शहरात जी दंगल घडून आली, ती दंगल छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ही दंगल अत्यंत अशोभनीय अशी आहे। एक शायर फार सुंदर शब्दात मांडतो, कर रही है गुमराह देश को खुर्सियां, कर रही है देश को गुमराह खुर्सियां, राजनीति के इस दंगल में सबको चाहिए खुर्सियां। तर तरुणांनो, आपण यांच्या खुर्चींसाठी, यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी यांच्या कुठल्याच कृत्यात सहभागी होऊ नका। मित्रांनो, आपली डोकी ही लोक भडकवत असतात, याने काहीच होत नाही। आपण अशा यांच्या कृत्यात सहभागी झाल्यामुळे माझा तरुण कित्येक वर्ष तुरुंगात सडत राहील, त्याचा परिवार हा वाऱ्यावर असेल, त्याचं कुटुंब अस्थिर असेल। तरुणांनो, एकच विचार करा, जर मी यांच्या कृत्यांमध्ये सहभागी झालो तर माझं काय होईल, माझ्यानंतर माझ्या परिवाराचं काय होईल। आपण स्थिर राहा। मान्य, बाहेर वादळ सुरू आहे, बाहेर अशांतता आहे, बाहेर अस्थिरता आहे, पण आपण शांत उभं राहा। उद्याचा सूर्योदय आपला असेल। तरुणांनो, विचार करा, कालच्या दंगलीमध्ये त्या ठिकाणी काही पोलीस बांधवांना, काही अग्निशामक दलाच्या जवानांना दुखापत झाली। विचार करा, ते पोलीस, ते जवान कोणाचे तरी भाऊ आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी बाप आहे। मित्रांनो, या दंगलीत कोणी पोलीस, कुठला जवान, कुठला निष्पाप व्यक्तीला त्या ठिकाणी आपला जीव द्यावा लागला, फक्त आपल्या कुकृत्यांमुळे, तर याला जबाबदार कोण असेल? म्हणून आपली टाळकी ठिकाणावर ठेवा। आपलं धड, आपल्या धडावर आपलं डोकं, आपल्या डोक्यात आपला मेंदू ठेवा। भडकून जाऊ नका। हे राष्ट्र सहज उभं राहिलं नाही। हे राष्ट्र उभं करण्यासाठी अनेक देशभक्तांनी या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली। इथल्या मातीला आपल्या रक्ताने सिंचित केलंय, तेव्हा हा देश उभा राहिलाय। आणि अशा टवाळ दंगलखोरांमुळे जर माझा देश, माझं राज्य, इथला कायदा, इथले कायदा आणि सुव्यवस्था, इथला माणूस असुरक्षित असेल, अशा दंगलखोरांना लवकरच सरकारने ताब्यात घ्यावं। हे कृत्य घडवून आणण्यामागचे जी डोकी आहेत, त्या डोक्यांचा तपास आपल्या सरकारने घ्यावा। या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला विनंती करेल, कालची जी दंगल घडून आली, ती दंगल घडवून आणण्यामागची डोकी कोण, याचा आपण आणि आपल्या यंत्रणेंनी शोध घ्यावा। त्या डोक्यांना तुरुंगात टाकावं, आपल्या राज्याला स्थिर करावं, इथला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावा, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करेल। तरुणांना पण मी हात जोडून विनंती करतो, कृपया आपण स्थिर राहा। कोणी आपल्याला भडकवत असेल तर भडकू नका। उद्याचा सूर्योदय हा आपला असणार आहे।
म्हणून शांत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रजाशक्ती.